शिवशनाथ मित्रांनो मित्रांनो येत्या बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी काळभैरव जयंती आहे. ओम शिव गणाय विद्महे गौरी सुताय धीमहि तन्नो भैरव नाथाय प्रचोदयात. मित्रांनो, श्री काळ भैरवनाथ एक प्रमुख शिवगण, 51 शक्तिपीठांचे रक्षक, अनेकांचे कुलदैवत, काशीचे कोतवाल, 64 योगिनीचे स्वामी. यांचे वाहन आहे काळ्या रंगाचा कुत्रा. मित्रांनो, दिवसभर उपवास करावा लागेल. काळभैरव गायत्री मंत्र जप करावा लागेल. सूर्यास्तानंतर मंदिरात ठाणे येथील जाणे आपल्याला जमत असेल तर अवश्य जावे, कारण घरी याची सेवा करता येत नाही. पूजा अर्चा, चारमुखी कणकेचा दिव्यात काळे तीळ वा मोहरी तेल व काळे उडीद टाका आणि दिवा पेटवा. आपल्या अंगावर 15 जागी भस्म लावा. संकल्प सोडून रुद्राभिषेक करा. काळभैरवाला भस्म लावा. 108 बेलपत्र शिवाच्या 108 नावाने अर्पण करा. सफेद रंगाची फुले वा फुलांचा हार घाला. धूप दीप नैवेद्य दाखवा. श्रीफळ, मिठाई व जिलेबी, दूध, दही, विडापान इत्यादी नैवेद्यामध्ये असावे. मित्रांनो, माळेविना 10 मिनिटे मोठ्या आवाजात मंत्रजप करायचा आहे वरच्या गायत्री मंत्राचा. काळ्या नवीन वस्त्रात काळे उडीद व तीळ, भस्मवडी, दक्षिणा, जानवेजोड, मोहरी तेल व तीळ तेलाची बाटली इत्यादी सामान आपण ब्राह्मण देवतेला विधिवत संकल्प सोडून दान करायचे आहे, शक्य असल्यास. मित्रांनो, काळभैरव मंदिराच्या बाहेर येऊन शक्यतो काळ्या कुत्र्याला मिठाई, जिलेबी, दूध, दही खाऊ घालण्याचा प्रयत्न करा, जे नैवेद्यामध्ये आहे ते. मित्रांनो, पण थोडेसे सांभाळून. मित्रांनो, अशा प्रकारे काळभैरव जयंती वैयक्तिक व सामुदायिकरित्या साजरी करा. श्री काळभैरवाचे संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण करा. यासाठी रोज रात्री काळभैरवाष्टक आपल्या उजव्या हातात भस्मवडी घेऊन पठण करा. शेवटी आपल्या अंगावर 15 ठिकाणी भस्म धारण करा. परिणामी तांत्रिक, मांत्रिक, भूत, प्रेत, पिशाच बाधा निवारण होते. मित्रांनो, सर्व शत्रूपासून संरक्षण होते. धन्यवाद मित्रांनो. हरिओम शिवा महादेवा.